आणि आपल्या सर्वांच्या वतीनं, माझ्या वतीनं या देशामध्ये समग्र सामाजिक क्रांती करणाऱ्या बसवण्णा यांना मी त्यांच्या जयंतीनिमित्त अतिशय विनम्र असं अभिवादन करतो. मला माहिती नाही 2 वर्षांनी अशा प्रकारची आपण जयंती घेऊ की नाही, कारण आजचा काळ कठीण आहे आणि उद्या खरं बोलायला, खरं लिहायला, खरं सांगायला कदाचित परवानगी असेल की नाही हे मला माहिती नाही. जोपर्यंत परवानगी आहे तोपर्यंत बोलून घ्यावं म्हणून मी इथे आलो. आणि तसा मी काही घाबरत पण नाही, घाबरण्याचं वय पण नाही. आता 3-4 वेळा मार खाऊन मी इथेपर्यंत पोहोचलेलो आहे, त्यामुळं मरणाची भीती पण गेलेली आहे. आणि ज्याच्याबरोबर बसवण्णा असतो त्याला मरणाची भीती कधी सतावत नाही. आणि मी लहानपणापासून कर्नाटकातून इथे येईपर्यंत मी बसवण्णांचं बोट धरून चालण्याचा प्रयत्न करतोय, पण मला अजून चालता आलेलं नाही, कारण त्यांचं बोट धरून चालणं हे अवघड असतं. त्यांच्या संदर्भात बोलण्याची संधी मला आपल्या देशातल्या एका महत्वाच्या शैक्षणिक संस्थेमध्ये मिळाली. ती कुंभार सरांच्यामुळे मिळाली, ती गवई सरांच्यामुळे मिळाली. आणि लातूरमध्ये असे काही माझ्या डोक्यावर हात ठेवणारे, मला सदिच्छा देणारे, आशीर्वाद देणारे लोक आहेत की त्यांनी मला आवाज दिला आणि मी वो नाही म्हणालो, असं कधी घडलेलं नाहीये, निदान लातूरच्या बाबतीत तरी नाहीये. बसवण्णा हा अतिशय माझ्या जीवाभावाचा, श्रद्धेचा, विचाराचा, वर्तनाचा विषय आहे आणि त्यावर बोलायला मला इथे संधी मिळणार होती. बसवण्णांची जयंती आज आपण करणार होतो, पण मला इथे येईपर्यंत माहिती नव्हतं की बसवण्णांच्या बरोबर अजून दोघांची जयंती पाहण्याची आणि करण्याची संधी मला मिळणार आहे. हे थोडंसं आधुनिक मार्केट प्रमाणे झालंय, एक के ऊपर 2 फ्री. पण तोही माझ्या जीवनातला एका अर्थाने आनंदाचाच क्षण होता. विशिष्ट क्षेत्राला वाहून घेतलेल्या, समर्पित भावनेनं वाहून घेतलेल्या 2 दिग्गजांची जयंती मी पाहिली आणि तुम्ही पाहत होता की त्यांच्यापेक्षा जास्त फुलं माझ्या अंगावर पडलेली होती, जी आजपर्यंत कधी पडलीच नव्हती. ते एकनाथाच्या गाढवासारखं झालं. त्या गाढवाला वाटत होतं की लोक माझ्या कर्तृत्वामुळं माझ्या पायावर पाणी घालतात, पण प्रत्यक्षात तसं नसतं. ते एकनाथामुळं त्याच्या गाढवाच्या पायावर पाणी येत असतं. पण मला असं वाटत होतं विनाकारण मला आपल्यावर फुलांचा एवढा पाऊस समोरून, मागून, आजूबाजूला, मी तो क्षण सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं माझ्या मनामध्ये साठवून ठेवलेला आहे. आणखीन एका गोष्टीचा उल्लेख करतो. खरं म्हणजे मी ताई, हो ताई, बसायचं, थोडं बाजूला बसा, हालचाल करू नका, चला बसा. तुम्ही बसला की मी भाषण सुरू करेन, जेवण आहे नंतर. मी तुम्हाला विनंती करेन की वर्षातून एक तास तरी आपलं आयुष्य बदलवणाऱ्या बसवण्णांच्यावर ऐकायला शिका. वर्षातून 1 तास. तुम्ही आजच्या कार्यक्रमाला कृपा करून सेलिब्रेशन नका समजू. सेलिब्रेशन असं रोज आपल्या घरादारात होतात. हे सेलिब्रेशन नाही आहे, हे विचारांचा जागर आहे, विचाराला अभिवादन आहे आणि ती ऊर्जा घेऊन पुढे जगण्याचा एक प्रयत्न आहे. सो टेक इट सिरियस. हा हसण्या गाण्याचा कार्यक्रम नाही आहे, कलापथक नाही आहे. की अजून एक गोष्ट अशी घडली की मी अनेकदा बाहेर लिहिण्यामध्ये मी सांगत होतो की मी माझ्या आयुष्यामध्ये अशा खूप कमी पण महत्वाच्या माणसांची बोटं पकडून प्रवास चालू केलेला आहे. ते माझ्या वडिला समान आहेत, माझ्या गुरु समान आहेत.
माझ्या रस्त्यावरचे त्या सावली आहेत, माझ्या रस्त्यावरचे ते मैलाचे दगड आहेत आणि अशा सावलीपैकी एक सावली म्हणजे वाघमारे सर आहेत. त्यांच्या समोर बोलताना मी आता या क्षणाला इतक्या तणावपूर्ण अवस्थेतून जातोय. खरं म्हणजे माझ्या अगोदर त्यांचं भाषण झालं त्यामुळे तर अधिकच भीती वाटली. जर मी अगोदर बोललो असतो त्यातल्या काही चुका त्यांनी सांगितल्या असत्या. आता चुका सांगायला त्यांना संधी नाही म्हणूनही मी पाहिजे तसं बोलणार आहे. कारण ते बोलणार नाहीत आता, कुंभार सर बोलणार नाही, मी बोलणार आहे. त्यामुळे मला धोका नाही. आता तुम्ही आपलं कान पिळेल, नंतर पिळेल तर पिळेल, बघून घेऊ. तर मित्र हो, आपण सगळेच हे जग आजचं एका विलक्षण अशा अवस्थेतून चाललेलं आहे. ती अवस्था काय आहे? पृथ्वीच्या पाठीवर माणसाला जेवढे शत्रू पूर्वी नव्हते तेवढे आजच्या जगात तयार झालेले आहेत. माणसाचे शत्रू ग्लोबलायझेशन मध्ये, प्रायव्हेटायझेशन मध्ये, कॉम्पिटिशन मध्ये फक्त माणसाचे शत्रू तयार झालेले आहेत. माणसं जगण्याची ठिकाणं कमी कमी आणि माणसं मरण्याची ठिकाणं अधिक अधिक वाढत चाललेली आहेत. कोण करतोय माणसावर हल्ला? जगातले सगळे मूल तत्ववादी, कडवे धर्मवादी माणसावर हल्ला करतायत. जगातले अत्याधुनिक यंत्र माणसाच्या ओटावर गेलेला भाकरीचा घास स्वतः ओरबडून खातात आणि त्याला मारतात. माणूस विरुद्ध यंत्र, माणूस विरुद्ध धर्म, माणूस विरुद्ध भांडवलशाही, माणूस विरुद्ध वेगळे वेगळे वर्ग, अशा एका लढाईमध्ये, चक्रव्यूहामध्ये सापडलेला माणूस तिथून बाहेर काढून त्यातल्या माणसाचं संवर्धन करताना खूप कमी मार्ग आपल्याकडे शिल्लक आहेत. खूप कमी मार्ग आहेत. त्या खूप कमी मार्गातला एक मार्ग म्हणजे बसव मार्ग आहे. जर तुम्ही बसव मार्गाचा स्वीकार केला तर मरणाऱ्या माणसाला वाचवू शकता. वेगळ्या वेगळ्या घटकांचा नवा गुलाम होत चाललेल्या माणसाला तुम्ही वाचवू शकता. कारण हे सगळी गुलामगिरी जी माणसावर लादली गेलेली होती, वैचारिक, आध्यात्मिक, धार्मिक, सामाजिक, जातीय, वांशिक, प्रादेशिक, ही सगळी गुलामगिरी तोडण्याचं काम चार्वाकापासून चालू झालं, महावीरापर्यंत आलं, बुद्धापर्यंत आलं आणि आपण म्हणतो शेवटचं आणि महत्वाचं स्टेशन बसवण्णा. आपल्याला या स्टेशनातून जाऊनच पुन्हा माणसं वाचवण्याची ऊर्जा शोधावी लागेल. आपल्या देशामध्ये माणसाला किती प्रकारचा गुलाम बनवलं होतं मोजता येत नाहीत. एवढ्या घटकांचे माणूस नावाचा गुलाम होता. हजारो वर्षे तो त्या गुलामगिरी जगत होता. तो धर्माचा गुलाम होता, तो वंशाचा गुलाम होता, तो रंगाचा गुलाम होता, तो प्रदेशाचा गुलाम होता, तो स्त्री पुरुष भेदाचा गुलाम होता, तो विचारांचा गुलाम होता, तो स्वर्ग नरकाच्या कल्पनांचा गुलाम होता. आणि ह्या स्वर्गाने तरी माणसाचं जगणं हराम करून टाकलेलं होतं. कुणीतरी एक लपडे त्याच्या समोर ठेवलं. हे जे माणसाला जीवन लाभलेलं आहे ते जगण्यासाठी नाहीये, तर इथे मरून लवकर स्वर्गात जाण्यासाठी आहे. हे आयुष्य एक क्षुल्लक केंद्र आहे, पासिंग स्टेशन आहे आणि जंक्शन कुठे आहे? स्वर्गात आहे. ज्याला स्वर्गात जायचं आहे त्यांनी लवकर पॅकअप करावं. आणि किती भीती माणसाच्या मनावर स्वर्ग नरकाची, आणि त्या भीतीखाली माणूस दबला होता आणि दबून तो जगणंच विसरून जात होता. ह्या स्वर्ग नरकाविरुद्ध सुद्धा बंड झाले आणि पहिलं बंड राबिया नावाच्या मुस्लिम संतनीने केलेलं आहे. एक दिवस, अरे दादा बैसना, हे मी तुम्हाला पुन्हा पुन्हा का विनंती करायला लागलोय? मी खडी साखर खातो बाय.
मी शुगर पेशंट आहे, पटकन पाठी कोरी होते डोक्यातली आणि माझं नावच मला आठवत नाही. तसं होऊ नये म्हणून तुम्ही थोडा वेळ शांत बसायचा आहे, मोबाईल स्विच ऑफ करायचे आहे. जर कचकलो तर तुम्हाला जबाबदार करतील पोलीस, ईडी तुमच्या मागे लागेल. राबिया हे सगळे जुने संदर्भ साल नावं आठवताना थोडी अडचण होते. एक दिवस राबिया पहाटे पहाटे एका हातामध्ये पेटलेली मशाल आणि दुसऱ्या हातात भरलेला तांब्याचा पाण्या येऊन निघाली. ती इतक्या पहाटे इतकी सुंदर संतीन निघाली कुठे? तिच्या मागे मागे लोक चालले आणि तिला विचाराले, क्यों भाई राबिया इतनी सुबह निकली का? ती म्हणाली, मैं स्वर्ग जलाने निकली हूं. मी स्वर्ग पेटवायला निघालेले आहे, त्याच्यासाठी ही मशाल आहे. आईला स्वर्ग पेटवायला निघाली का? अरे इथल्या लोकांचं जगणं ह्या स्वर्गामुळे हराम करून ठेवलेलं आहे. काही पाहिजे असेल तर आता नाही, स्वर्गात मिळेल. काही पाहिजे असेल स्वर्गात जा. मला स्वर्गात जाण्याचा मार्ग माहिती आहे. माझ्याकडे स्वर्गाचा पासपोर्ट आहे, माझ्याकडे कोडवर्ड आहे, मला गुप्त रस्ता माहिती आहे. या माणसाने स्वर्गाने माणसाचं जगणं हराम करून टाकलेलं आहे. त्याला जगताच येत नाही. जे ते उठताना म्हणतोय देव स्वर्गात नाही. स्वर्गाचं आकर्षण संपवण्यासाठी मी तो स्वर्ग पेटून टाकतोय. आणि पाणी कशासाठी? इथल्या माणसाला पृथ्वीवरच्या भीती घालतात नरकाची. तिथे नाही बोंबाबोंब आहे, तिथे ऍक्सिडेंट झोन आहे, तिथे डेथ झोन आहे, तिथे फासावर देतात, तिथे आगीत जाळतात, तिथे मुंडकं तोडतात. हे कोण सांगतो? जो कधीच नरकात गेला नाही आणि गेलेला परतच आला नाही, त्याच्या वतीने हे सांगतात. ती जी नरकात भडकणारी आग आहे ती विझवण्यासाठी मी हा पाण्याचा तांब्या घेतलेला आहे. इन्शाअल्लाह मला अगोदर समजलं असतं ना, हे खतमच करून टाकलं असतं. हा जो स्वर्ग भीतीचा विषय बनला होता, हा जो स्वर्ग समाजातल्या मोजक्या समूहाच्या मालकीचा बनला होता. कारण स्वर्गात कोण जाणार हे पण धर्मग्रंथाने ठरवून टाकलं होतं. कांबळे कितीही श्रेष्ठ असला तर त्याच्या 56 पिढ्यात त्याला स्वर्ग मिळणार नाही, कारण तो कांबळे आहे. आणि तो वरचा शेंडीवाला किती भ्रष्ट असला, किती काही खाल्ल्या तरी त्याला स्वर्ग मिळणार, कारण त्याच्या 7 बारावर स्वर्ग आहे. ह्या ज्या कल्पना होत्या कुणाच्या नावावर? समाजातल्या अभिजनांच्या नावावर, धर्माच्या ठेकेदारांच्या नावावर, धर्माच्या दलालांच्या नावावर स्वर्गाचे 7 बारे होते. आणि 12व्या शतकामध्ये एक माणूस असा जन्माला आला, त्याने एका रात्रीमध्ये तो 7 बारा बदलला, स्वर्गाची जागा बदलली आणि ती माणसाच्या घामाशी आणून जोडली, कष्टाशी आणून जोडली. कायकवे कैलास नावाचं सूत्र सांगितलं आणि श्रमाला प्रतिष्ठा मिळाली. कायकवे कैलास, कैलास आहे कुठे? कुठे आहे कैलास? चला आपली मेंढरासारखी अवस्था होते, कुणालाच माहिती नाही स्वर्ग कुठे आहे. आणि कुणीच गेलेला परत येत नाही. आणि स्वर्गावर लय पोवाडे लिहितात. साला काय अप्सर आहेत, काय अमृताचे पाठ भरून व्हायला लागले, काय देवकन्या आहेत, काय त्यांचे केस धबधब्यासारखे वाहतात, काय त्यांचे ओठ डाळिंब्यासारखे, काय त्यांचे डोळे हरणीसारखे. अरे असं वर्णन जरा बायकोचं करून बघ ना. ते नाही करायचं. न पाहिलेल्या स्वर्गातल्या अप्सरांच्या रंभाचं वर्णन करायचं. इथल्या धर्मव्यवस्थेने वर्षानुवर्षे स्वर्ग हे माणसाच्या पिळवणुकीचं साधन बनवलं होतं. बसवण्णाने ते माणसाच्या कष्टातून गळणाऱ्या घामाशी जोडलं आणि स्वर्ग इतका सुलभ केला, इतका स्वस्त केला. स्वर्गात जाण्यासाठी आता हिमालयावर दाढी वाढवून तपश्चर्या करण्याची गरज नाहीये.
स्वर्गात जाण्यासाठी मोठ्या पदावर असताना सुद्धा संसदेत भगवी वस्त्र घालून झाडू मारण्याची गरज नाही आहे. स्वर्गात जाण्यासाठी कोणत्या भटजीला गायी दान करण्याची गरज नाही आहे. स्वर्गात जाण्यासाठी पाप पुण्याचा पूर्वजन्म पुनर्जन्माचा विचार करण्याची गरज नाही आहे. तुम्ही प्रामाणिकपणे कष्ट करा आणि त्यातून पडणाऱ्या प्रत्येक घामामध्ये एक स्वर्ग दिसेल तुम्हाला. ही स्वर्गाची जागा कशी बदलली? नुसतं काय कवे कैलास म्हणतो, अरे पण जागा बदलली ना. हजारो वर्ष तो कोणाच्या मुठीत होता आणि आम्हाला सांगितलं होतं तुमच्या मुक्तीसाठी 84 लक्ष योनींचा प्रवास करावा लागेल. मग कांबळेचा अजून कोणीतरी होणार. कुणाला माहिती आहे 84 लक्ष योनी? नावं सांगता येतील का आपल्याला? 1 2 3 84 लक्ष. हा जो माणूस अज्ञानाच्या पिळवणुकीला वर्षानुवर्षे बळी पडलेला होता आणि या देशामध्ये श्रमाला प्रतिष्ठा देण्यासाठी इथल्या वेद पुराणावर धर्मग्रंथाविरुद्ध पहिलं बंड केलंय ते बसवण्णांनी. हे खूप मोठं बंड होतं. त्याच्या अंतरंगात शिरत नाही आपण. हे बंड का म्हणतो? कारण आपल्या धर्मामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये जो जास्तीत जास्त कष्ट करतो तो नालायक असतो, तो हीन असतो, तो शूद्र असतो आणि त्याला मुक्तीचा मार्गच नसतो. कुणाला मुक्ती मिळाली देवा इथे? रात्रंदिवस पाठीवर ओझे घेऊन मालकाचं काम करणाऱ्या गाढवाला कधी स्वर्ग प्राप्त नाही झाला. स्वर्ग कुणाला प्राप्त होतो? गाढवाला मारून मारून त्याचा गुस्सा करणाऱ्या मालकाला स्वर्ग प्राप्ती होते. चला, स्वर्ग कुणाच्या बाजूने आहे? कुणाच्या बाजूने उभा आहे स्वर्ग? का उभा आहे? हे सगळे प्रश्न घेऊन आपण जगत होतो. आपल्या मालकीचं काहीच नाही. अरे मनुस्मृतीमध्ये तो उघडपणे सांगतो की सरांनी त्याचा अर्धा उच्चार केला पुरुष सत्तामध्ये. त्याच्या पुढे आपण गेलो तर तो सांगतो या पृथ्वीच्या पाठीवर जे जे जन्माला येतं, जे जे निर्माण होतं, त्याचा मालक फक्त आणि फक्त ब्राह्मण आहे. दुसरा मालकच नाही आहे. ब्राह्मण वगळता इतर अन्य सगळ्या जातीने प्रचंड कष्ट करायचे, निर्माण करायचं, पीक तयार करायचं, धान्य तयार करायचं, सोनं नाणं तयार करायचं, कपडे तयार करायचं आणि ते मालकाच्या पायावर अतिशय निष्ठेने टाकायचं, कारण त्याचा मालक तो आहे. आणि मग ह्याला कष्ट का करावं लागतात? कष्ट करून प्रतिष्ठा का नाही? कष्ट करून मालकी का नाही? उत्पादन तयार करून मालकी का नाही? कारण देवाने त्याला मालक केलेला आहे आणि ह्यांना कष्टकरी केलं, गुलाम केलं. आणि जो कष्ट करतो तो शूद्र असतो, अतिशूद्र असतो. भारत हा असा एक देश आहे की जिथे कष्ट करणाऱ्याला कधीच इज्जत नसल्यामुळं तो जगाच्या इतिहासामध्ये कधीही प्रगत होऊ शकला नाही. कष्टाला इज्जत नाही ना राव, घामाला इज्जत नाही. भारत हा असा एकमेव देश आहे इथल्या 80% लोकांना ज्ञान घेण्याचं स्वातंत्र्यच नव्हतं, म्हणून तो विकास पाहू शकला नाही. म्हणून तो क्रिकेट वगळता अन्य देशाबरोबर लढून एकही युद्ध जिंकू शकला नाही. गुलाम माणूस युद्ध कसा जिंकेल? शूद्र ठरवलेला माणूस युद्ध कसा जिंकेल? ज्याच्या उत्पादनावरची मालकी नाकारली जाते तो युद्ध कसा जिंकू शकेल? जी निम्म्या देशाची मालकीन आहे, निम्म्या देशाचा श्वास आहे, ती बाई शूद्राती शूद्र मानणारा देश युद्ध कसा जिंकू शकेल? जर युद्ध जगायचं असेल तर स्वातंत्र्य, समता, बंधुता लागते. पहिल्यांदा बसवण्णांनी आपले डोळे उघडले. अरे तुम्ही स्वर्गाच्या नादाला लागून इकडे तिकडे फिरू नका, कारण तुम्ही जिथे जाल ना तिथे पिळवणूक करणारे दलाल बसलेले आहेत देवाच्या नावाने. प्रत्येकाचं दुकान चालू आहे. तुम्ही देवळात सुद्धा जाऊ नका.
त्यांनी स्वच्छ सांगितलं, नका देवळात जाऊ. देवळाची एक पिळवणुकीची रचना आहे. कोणत्याही देवळात जा, रचना काय आहे? एक मालक असतो, त्याचं नाव देवाच्या पायावर कपाळावर कोरलेलं असतं सोन्याच्या अक्षराने. बिर्ला याने देवाला मुकुट बसवला असं देवाच्या डोक्यावरच लिहितात. त्याच्या वतीनं काम करणारा एक पुरोहित असतो आणि पुरोहिताच्या हातात देव बंद झालेला असतो. तुम्हाला जर देवाकडे पाहायचं असेल तर पुरोहिताला वर्गणी द्या. दोन्ही डोळ्यांनी पाहायचं असेल जास्त वर्गणी द्या. त्याच्या पायावर नारळ ठेवायचा असेल अजून जास्त वर्गणी द्या. त्याची पूजा घालायची असेल अजून जास्त वर्गणी द्या. वर्गणीतच भागत नाही. देव जर खवीस असला तर तो माणसाचा आणि प्राण्याचा बळी पण मागतो. ही जी मंदिर व्यवस्था आहे टेम्पल मॅनेजमेंट, ह्या टेम्पल मॅनेजमेंट मध्ये सामान्य माणसांचा छळ करणारे 11 ते 12 घटक असतात आणि रात्रंदिवस रक्त शोषत असतात ते भक्ताचं. तिथे जाऊ नका तुम्ही. आणि तिथे जाऊन फायदा कोणाचा झाला? बसवांना प्रश्न विचारतात, कुणाचा फायदा झाला? हात वर करा ना. तो मंदिरात गेला म्हणून त्याचं मरण चुकलं. तो मंदिरात गेला म्हणून त्याची म्हैस जास्त दूध द्यायला लागली. तो मंदिरात गेला म्हणून त्याच्या बायकोशी असलेलं भांडण संपलं. तो मंदिरात गेला म्हणून आपण सीमेपलीकडच्या शत्रूला सगळं हरवलं. देव ही कल्पना मानवी मनातल्या असुरक्षेतून जन्माला आलेली आहे, मरणाच्या भीतीतून जन्माला आलेली आहे आणि माणसानेच ती जन्माला घातलेली आहे. एक 100 वचनामध्ये बसवांना सांगतात हे कुणी केलेलं आहे, काय केलेलं आहे, त्याच्या मागचं षडयंत्र काय, स्वार्थ आहे, अशी शेकडो वचन आहेत. मी वचन वाचायला जात नाही, त्याच्यात माझा वेळ आहे. मी पण लिहून आणलेलं आहे. हे कोण करतं? माणूस करतो. मंदिराच्या धर्माच्या व्यवस्थापनातला माणूस करतो. त्याचं पोट त्याच्यावर अवलंबून आहे, त्याची प्रतिष्ठा त्याच्यावर अवलंबून आहे. म्हणून बाबूराव बागुल नावाच्या एका महाकवीने एक कविता लिहिलेली आहे. रोडे साहेब चुकलं तर तुम्ही सांगायचा, तुमच्या तिघांचा मला कितका फायदा आहे की मी चुकलं की तुम्ही दुरुस्त करणार. शक्यतो चुकणार नाही असा प्रयत्न करेल. तर 4 गुरुजींच्या समोर मी कसं काय चुकलो? काय कविता आहे? इथे माणूस आणि देवाचा आणि वेदाचा संबंध काय तो जरा नीट लक्षात घ्या. आणि मला माहिती नाही तुमच्यातले बसवांना मानणारे किती जण आहेत, त्यांच्या पंथातले किती आहेत. जे आहेत त्यांनी तरी हे सिरियसली ऐकावं. कारण बसवांना हा इतिहासातला एक छोटा स्वतंत्र तुकडा नाही आहे. तो एका मोठ्या क्रांतिकारी साखळीचा एक भाग आहे. की सुरुवातीला म्हणालो साखळी कुठून सुरू होते? चार्वाकापासून. ही साखळी कोणाची आहे? वेदाला विरोध करणाऱ्यांची. ही साखळी कोणाची आहे? यज्ञाला विरोध करण्याची. ही साखळी कोणाची आहे? स्वर्ग नरकाच्या कल्पनेला विरोध करणाऱ्यांची. ही साखळी कुणाची आहे? पूर्वजन्म पुनर्जन्माला विरोध करणाऱ्याची. आणि त्या साखळीतलं महत्वाचं, अतिशय आदरणीय, अतिशय प्रभावी आणि प्रतिक्रांती विरुद्ध दंड ठोकून उभं राहणारं एक महत्वाचं ठिकाण म्हणजे बसवण्ण आहे. बाबूराव बागुलांनी काय सांगितलं? कारण आम्ही जे लिहितो ना, हा काय सगळ्या परंपरेचा परिणाम आहे ना आमच्यावर. फुले आहेत, शाहू आहेत, आंबेडकर आहेत, बसवण्ण आहेत. यांचे जे विचाराचे धगधगते निकारे आहेत त्यातला छोटा तरी कण आम्ही आमच्या बोलण्यातून, साहित्यातून वापरत असतो. हे आमचं नाही आहे, हे त्यांचंच आहे. उगीच शायनिंग मारायचं काही कारण नाही. जे त्यांचं आहे ते त्यांचं आहे. बाबूराव बागुल काय म्हणाले? वेदा आधी तू होतास. तू म्हणजे कोण? कोण कोण? मग खरं उत्तर देताना सुद्धा इतक्या हळू आवाजात, म्हणून ते मोठ्या आवाजात खोटं बोलतात.
खरं माहिती आहे ते हळू आवाजात बोलणार आणि ज्याला खरं माहिती नाही ते मोठ्या आवाजात बोलणार. ते सांगणार डार्विनचा सिद्धांत खोटा. माणूस का होतो? जन्माला येतो यज्ञ घातल्यामुळं. आलं नवीन शैक्षणिक धोरणामध्ये यज्ञावर धडा आला ना, आला की नाही आला? पुत्र कामेष्टी यज्ञ. पोरं का होतात? एक बुवा सांगतो कोकणातले आंबे खाल्ल्यानंतर, अरे आता आंब्याचं सीझन आहे राव, आणि अक्षय तृतीया काल तर इतक्या बायका आंबे खात होत्या आणि चुकून लग्न न झालेल्यामुळे पण खाल्ल्या. हे काळाचे चक्र उलट फिरवण्याचा जो आपल्या देशातला आपल्या संस्कृतीतला वर्षानुवर्षे जो आहे त्याला सुलट करण्याचं काम बसवण्णांच्या बरोबर अजून अनेक महापुरुषांनी केलं. ती कविता त्याच्यातलीच आहे. वेदा आधी तू होतास, वेदाच्या परमेश्वरा आधीही तूच होतास. पाहून विश्वाचे विराट विकराळ रूप तू व्यथित व्याकुळ होत होतास आणि हात उंचावून याचना करत होतास. त्या याचना म्हणजेच रुचा. कोण आहे माणूस याच्याशी? हे माणसा, तूच सूर्याला सूर्य म्हटलेस, सूर्य सूर्य झाला. तूच चंद्राला चंद्र म्हटलेस, चंद्र चंद्र झाला. चला, कोण आहे सूर्याचं नाव ठेवणारा? माणूस आहे. परमेश्वराचा जन्मदाता कोण आहे? माणूस आहे. वेदाचा कोण आहे? माणूस आहे. पण आपल्याला सांगत होतं वेदातून सगळी सृष्टी निर्माण होते. आणि फुल्याने अडवलं, जर हा पट्ट्या देवाच्या तोंडातून जन्माला आला असेल तर 9 महिने 9 दिवस तिथे गर्भाशय असताना हा जेवला कोणत्या बाजूने? हे बसव परंपरा चिकित्सेची कुठे येते? बाबुराव बाबुलांच्या पर्यंत, फुल्यांच्या पर्यंत, माझ्यापर्यंत येते. ही जी देवळं आहेत, ह्या देवळात काहीच नाही, टर्फल पण नाही आहे. तोच नारळ फुडून आलेला मागे विकला जातो, मागून आलेला पुढे विकला जातो. एकच गवताची पिंडी आमच्या त्र्यंबकेश्वर मध्ये 25 गायींना विकतात. या परिस्थितीमध्ये एक घोषणा, एक क्रांतीचं सूत्र बसवण्णाने असं सांगितलं माणसाला, देवालयाकडून देहालयाकडे चला. फ्रॉम टेम्पल टू बॉडी, फ्रॉम टेम्पल टू माइंड. आता देवामध्ये काय अडकलेलं नाहीये. ही देवालय बंद करा आणि हे जे आपलं शरीर आहे हेच देवालयासारखं पाहण्याचं शिका. ते जर स्वच्छ करायचं असेल तर षड रिपू खलास करा. यात बसलेले आहेत. किती सोपं आहे. जर देहाचं मंदिर करायचं असेल तर आतल्या षड रिपू खलास करा. मन भटकणार नाही याची काळजी घ्या. सगळं मलाच पाहिजे हा स्वार्थ कमी करा. दुसऱ्याचं नुकसान हो ही देशभावना कमी करा. हे षड रिपू जेव्हा मनातून एक एक गळून पडतील किंवा लढून लढून ते गळून पाडले जातील, नष्ट केले जातील, तेव्हा शिल्लक राहते ती एकच गोष्ट आणि ती म्हणजे देह मंदिर. इथे आता पुजारी नाहीये, इथे आता मनू नाहीये, इथे आता यज्ञ नाहीये, इथे स्वर्ग नरकाचं लालच नाहीये. बसवण्णांनी काय केलं? ही साधी माणसं, ही सोपी माणसं ही मंदिरात जाऊच दिली जाणार नाही. कारण 1935 ला काळाराम मंदिर सत्याग्रह सुरू झाला. तो 4 वर्षे चालला तर एकाही देवाचा दरवाजा उघडलेला नाहीये. अभी उस तरफ जाने का नहीं है, अपने दिल का दरवाजा खोल. मंदिर बनव देहाला आणि उघड दरवाजा. तुला पाहिजे असलेल्या सगळ्या श्रद्धांची स्थानं, तुला पाहिजे असलेली सगळी तीर्थक्षेत्र हे तुला तुझ्या देहाच्या मंदिरामध्ये दिसणार आहे. बसवांना लोकशिक्षक कसे होते? लोकशिक्षण, शिक्षकांच्या विषयी मी बोलत नाही कारण कुणी ऐकून घेत नाही. सगळ्यांच्या भावना दुखावतात आणि आता भावना
सेलच्या दरामध्ये चौकात चौकात विकल्या जातात. या भारतात दुखावण्यासारखी एकच गोष्ट राहिलेली आहे, फक्त भावना. कुणाला बटू म्हटलं तरी भावना दुखावली. अरे पण अंगावर शेण पडलेल्या बाईची भावना दुखावली असेल की नाही? नसेल दुखावली. तुम्हाला तुमच्या जातीचं नाव घेतलं की भावना दुखवते, आणि मला महार म्हटल्यावर माझी नाही दुखावत. अरे दुखावते की नाही दुखावत? अरे हो म्हणणा भाऊ, दुखावते ना. टेन्शन घेऊ नका, कौन बनेगा करोडपती नाही चाललंय, आपला संवाद चालला. ही मंदिर नावाची जगातली सगळ्यात प्राचीन संस्था आहे, आणि ती फक्त भक्तांचे पिळवणूक करत राहते. तिच्यातून मुक्तता करण्यासाठी बांधकामाच्या भिंतीकडून चैतन्याने भरलेल्या सरसरणाऱ्या हृदयाकडे एक मोठा प्रवास बसवण्णांनी केला. म्हणून बसवण्णा मोठे. ते का मोठे? या देशातल्या माणसाच्या प्रगतीच्या आड जाती कशा होत्या हे मी सांगितलं. कारण जातीच्या प्रत्येक जातीची गर्भाशय वेगळे आहे. जर महार असेल तर त्याच्या आईचं गर्भाशय वेगळं, मराठा असेल त्याच्या आईचं गर्भाशय वेगळं, लिंगायत असेल अजून वेगळं, मुस्लिम असेल अजून वेगळं. म्हणून महात्मा फुलेंनी सांगितलं, या देशातली माणसं वर्षानुवर्षे गाढवासारखी वागत आली, ती जिवंतपणे सुद्धा एकत्र राहत नाहीत, आणि मेल्यानंतर सुद्धा एकाच जागी जात नाहीत. इथे मेल्यानंतर कोण स्वर्गवासी होतो, कोण वैकुंठवासी होतो, कोण ख्रिस्तवासी होतो, कोण पैगंबरवासी होतो, कोण बुद्धवासी होतो. सगळ्यांच्या झोपड्या वेगळ्याच राहतो. अरे मेल्यावर तरी एकाच जागी जाणार भाऊ, मेल्यावर तरी. म्हणून त्यांचा अखंड काय होता? जगा माझे धर्म अगणित होती, लढाया खेळती रेड्यापरी. रेडे धरणारे प्राणाशी मुक्ती. रेड्या मरत नाही झुंजीत. रेड्याचा दोर जो धरतो ना तो मरतो. कारण रेडा ही व्यवस्था असते, ती कुणाच्याही पोटात शिंग घालून त्याला खलास करते. आणि हे मरणारे कुणी बार्टर झाले, कुणी ख्रिस्ती झाले, कुणी हिंदू झाले, ज्योती म्हणे. हे जे स्वरूप आहे विषमतेचं, ते सर्वसामान्य माणसाच्या मनामध्ये पेरणं, त्याला विचार करायला लावणं. इथे कोणी चमत्कार नाही केलेला. मला स्वर्गातून आज्ञा झाली असं कधी बसवण्णा म्हणाले? माझ्या स्वप्नात काल एक माणूस आला असं कधी म्हणाले? बसवण्णांचं तत्वज्ञान हे स्वप्नाचं नव्हतं, तर संघर्ष करून समाज बदलण्याचं तत्वज्ञान होतं. इथे स्वर्गात काहीच येत नाहीये. हे लोकांना कसं पटवून देणार तुम्ही? तेही सामान्य माणसाला कसं पटवून देणार? ही जाती विरुद्धची लढाई होती. ती चारवाकच्या काळात पण अतिशय डेंजर होती, ती बुद्धाच्या काळात पण होती, बसवण्णांच्या काळात पण होती, आणि आत्ताच्या काळात तर ते अधिक डेंजर झालेले आहे. जसं माणसाबरोबर यंत्र लढत होता, तसं आपल्या बरोबर आता माणसाविरुद्ध जात पण नव्याने लढायला लागलेली आहे. सगळं आपलं जातीचं चाललं. तिकीट कुणाला द्यायचं? जात ठरवायचं. मंत्री कुणाला करायचं? जात ठरवायची. आरक्षण कुणाला द्यायचं नाही? जातीचा विचार करायचा. जात जर वगळलं ना तर आपल्या अंगावर कपडे राहतील की शंका येतात. एक उलटा प्रवास, एक यू टर्न चालू आहे. जात मोडणं ही जगातली अवघड गोष्ट आहे, कारण जात मोडण्याचा प्रारंभ स्वतःपासून करावा लागतो. बहुतेक वेळेला आपण दुसऱ्याच्या घरात शिवाजी जन्माला आला पाहिजे ह्याच्यावर खूप मोठं भाषण देतो, कारण आपल्या घरात शिवाजी परवडत नाही. तो 14व्या वर्षी युद्ध करायला जातो, कुठल्या आईला परवडेल? तुम्ही आता सरांनी सांगितलं, वाघमारे सरांनी, की बसवण्णांचं एक वचन आहे की मी महार आणि ढोर यांच्या पोटी जन्माला आलो होते, कुठेतरी कष्ट करायला गेले होते, मग मी भंग्याचा भाऊ
मग मी अजून कोणाचा तरी भाऊ. ह्या सगळ्या हीन ठरवलेल्या जाती होत्या. त्या जाती नाही आहेत असं म्हणणं गोष्ट वेगळं, आणि त्या जातीशी ऑर्गॅनिक रिलेशन एस्टॅब्लिश करणं, रक्ताचं नातं सांगणं ही खूप अवघड गोष्ट आहे. अरे कोण म्हणेल राव मी चांभारीनबाईच्या पोटी जन्माला आलो? हिंमत आहे का आता तरी? आपल्याकडे भांडणं होतात 1 ते 96 कोळामध्ये मी कुठे भेटतो. हे तो का सांगतो? मी आता कुणी राहिलेलो नाहीये. मी स्वतःच अतिशुद्र झालेलो आहे, कारण त्या बाईच्या पोटी मी जन्माला आलो. तिचा नवरा माझा वडील आहे, ती खालची जात माझा भाऊ आहे, अजून कुणीतरी आहे. आणि सामाजिक सुधारणांच्या इतिहासामध्ये हे पहिल्यांदा असं घडलं की एका समाज सुधारकाने स्वतःलाच हीन जाहीर केलं. आणि ह्या ज्या काळातल्या जाती होत्या त्यांना प्रतिष्ठा देण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी त्याच्यावर लिहिलं, मी ब्राह्मणाला श्रेष्ठ का मानू, मी क्षत्रियाला श्रेष्ठ का मानू, मी वाण्याला का श्रेष्ठ मानू? कारण ही जी खालची जमात आहे ना, ही त्यांच्यापेक्षा श्रेष्ठ आहे, त्यांच्यापेक्षा कष्टाळू आहे म्हणून ते. आणि ज्या वेळेला त्यांनी कायकवे कैलास म्हटला, त्यावेळेला माणसाला असलेली जात गळून पडली आणि तिथे कष्ट आलं. कष्टाला जात नाहीये, कष्टाला जात नाहीये. महाराने गहू पेरला तरी उगवतोच आणि ब्राह्मणाने गहू पेरला तरी उगवतोच. महाराने गवत टाकले तरी म्हैस खातेच आणि मराठ्याने गवत टाकलं तरी म्हैस खातेच. हे गळून पडलेलं आहे. आणि इतकं लोकांना सुशय केलं. अरे कुठे तीर्थक्षेत्राला जातो, कुठे कुंभमेळ्यात जातो, कुंभमेळ्यात काही होत नाहीये. आणि लोक काय सांगतात, कुंभमेळ्यात जाऊन आंघोळ केली की पाप खलास होतात. म्हणजे यंदा 30 कोटी लोकांनी तिथे स्नान केलं. याचा अर्थ असा घ्यायचा का 30 कोटी लोकांनी पाप केलं होतं? अरे मुळात पापच करू नका ना भाऊ. फुकटात प्रवास मिळतो योगीचा म्हणून तिकडे जायचं. अरे पापच करू नका ना. इथे मुळाशी हात घालत होते बसवांना, आणि हे बायकेचे फांद्याशी खेळत होते, फळाशी खेळत होते. हे बिघाड कुठे मुळात? ती मुळ खोदा. जाऊ नका तीर्थयात्रेला. कारण कबीराने सुद्धा सांगून ठेवलं, जर पाण्यात आंघोळ केल्यामुळं पुण्य लाभत असेल तर आयुष्यभर पाण्यातच राहणाऱ्या कासवांना, खेकड्यांना, सापांना का पुण्य लाभत नाही? ते तर कायम गंगेतच राहतात. हो, पण त्यांना पुण्य का नाही? ते बाहेर काय येऊ शकत नाही, आणि बाहेर आल्यावर मासा जगू काय शकत नाही. एवढ्या पवित्र नदीत तू 70 पिढ्या राहतो, जरा बाहेर येऊन मॉर्निंग वॉकला माझ्या बरोबर ये ना, बघ काय होतं. हे जे झापडे आहेत माणसाच्या डोळ्यावरचे, हे जे व्यवस्थेने माणसाच्या डोळ्यात पेरलेले मोतीबिंदू आहेत, ते खरडून काढलं तर उजेड नीट दिसतो. म्हणून बसवनांची लढाई ही अंधार विरुद्ध उजेडाची लढाई आहे, आणि या लढाईत उजेड विजयी झालेला आहे. कितीतरी युगायुगांनी दादा उजेड विजयी होत असतो, कारण इथे उजेड कोंडून घालणाऱ्या व्यवस्था आहेत. जसं कोंबडं कोंडून घालावं, सूर्य उगवू नये म्हणून, तसं उजेड कोंडून घालतात. आणि हिंदीमध्ये एक असं वाक्य आहे, ये सही है रोज रोज शाम आकर सताती है. रोज रोज अंधार येतो ना राव, शाम आती है. ये सही है रोज रोज शाम आकर सताती है, लेकिन ये भी सही है रोज रोज सुबह आकर शाम को भगाती है. विश्वास तयार करा माणसाच्या मनात. हे पापातून बाहेर पडा, हे पूर्वजन्मातून बाहेर पडा. हे कुणी पूर्वजन्म बघितलेला नाही, तो नाही आहे. आणि असेल तर आता मला त्याच्याशी काय देणं घेणं नाही. उद्या मला कोणीतरी सांगितलं की मागचा जन्म ना माझा अंबानीच्या घरात होता, काय करायचं? मी अंबानीकडे जायचं, मी तुझ्या घरात पूर्वजन्मी होतो, मला पैसे दे, देईल तो? सगळ्या भाकड कथा आहेत. माणसाच्या जीवनामध्ये
माणसाच्या मनामध्ये अंधार तयार करणाऱ्या बसवण्णांची लढाई 12व्या शतकातली ही अंधाराविरुद्धची लढाई आहे. कारण त्या 12व्या शतकामध्ये पुन्हा अंधार गोळा होत होता. जो बुद्धाने पळवला होता, जो महावीराने पळवला होता, जो चक्रधराने पळवला होता, जो बसवण्णाच्या अगोदर तमिळनाडूमध्ये झालेल्या आळवार चळवळीने भक्ती संप्रदायाने पळवलेला होता. अंधार पळवणं खूप वाईट गोष्ट असते, कठीण गोष्ट असते. कारण अंधार पळवायचा असेल तर तुम्हाला स्वतःला दिवा होऊन जळावं लागतं. तुम्ही जळल्याशिवाय अंधार जात नाही. हे भाषण करून सांगतो का अंधार? म्हणून बुद्ध काय म्हणाला होता? आत्मदीप भव. उजेड पळवायचा पासवर्ड माझ्याकडे नाहीये. तुम्ही स्वतःच रूपांतर दिव्यात करा, जगातला सगळा अंधार निघून जाईल. बसवणं काय वेगळं सांगितलं. म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय ही एक क्रांतीची परिवर्तनाची लिंक आहे. पण त्या अंगाने आपण पाहतच नाही. जर महात्मा बसवण्णाने श्रमाला प्रतिष्ठा दिली नसती तर पुन्हा मनूचं राज्य पुढे 200 वर्ष चाललं असतं. मनूचं राज्य, कारण तो श्रमाला प्रतिष्ठा देत नाही. जर बसवण्णाने माणसाचं सुप्त गायलं नसतं, त्याच्या जाती फेकून फेकून, तरी पुन्हा आपल्याला नवीन दृष्टी मिळायला अजून 200 वर्षे गेली असते. आपला धर्म काय सांगतो? महाभारतामध्ये शेवटच्या युद्धाचा प्रसंग आठवा, टीव्हीवर बघितला असेल तर किंवा चुकून वाचला असेल तर. शेवटचा प्रसंग काय? महायुद्धामध्ये रोज रोज युद्ध करून कंटाळलेला अर्जुन निवांतपणे कृष्णाशी बोलायला लागतो आणि म्हणतो, हे भगवंता. आता भगवंत ह्या शब्दाची सुद्धा एक गंमत आहे जी तुम्हाला माहिती नाही आहे. आपल्या देशामध्ये 2च भगवान आहेत. एक भगवान महावीर आणि एक भगवान गौतम बुद्ध. भगवान हे पालीतला शब्द आहे, त्याचा अर्थ भग म्हणजे भग्न करणं आणि वान म्हणजे सगळे विकार नष्ट करणे. ज्या 2च महापुरुषांनी आपल्यातले विकार नष्ट केले म्हणून त्यांना भगवान म्हणतात. आणि बाकीच्याने भगवान हा शब्द हायजॅक केला. तुम्ही असं समजू नका माणसं विमानच हायजॅक करतात शब्द. पण भगवान इतक्या प्रश्नांची उत्तरं दिलास, पण एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं राहूनच गेलं गड्या. तो म्हणतो, वत्सा कोणता प्रश्न? हे जे सगळं पृथ्वी आहे ही चालते कशी? कोण आहे बिंदू तिच्यावर? चालते कशी ती? आणि कृष्णाने असा हात फिरवून, चक्र फिरवल्यासारखं बोट फिरवून सांगितलं, ते संस्कृत मध्ये आहे, मला संस्कृत येत नाही, ती देवाची भाषा आहे, मी देव नाही म्हणून ती शिकण्याचा प्रयत्नच केला नाही. मी माणसाची भाषा शिकतो, माणसाची बोली बोलतो. बोट असे केलं. मराठी अनुवाद त्याचा, मी हलविता हले. जर मी हलवलं ना तरच हलणार. मी चालविता चाले. मी चाल म्हटल्याशिवाय कुणी या जगात चालणारच नाही. माझ्या आज्ञे वाचून झाडाचे पान न हले. झाडाचं पान सुद्धा हलणार नाही. व्यवस्थेने आपल्या माणसाला इतकं परावलंबी केलेलं आहे. त्यांनी स्वतःचा भेजा वापरायचा नाही, स्वतःचं मन वापरायचं नाही. कुठून तरी आदेश येईल, आता हाल, आता चाल, आता बोल. ह्या सगळ्या अर्थाने गुलाम झालेल्या माणसाला बसवण्णाने विचार करायला भाग पाडलं. आणि विचार करणारे लोक मंडपात जायला लागले. अनुभव मंडप. तिथे काय भाषण ऐकायला जायचे का लोक? तिथे काय लोक टाळ्या वाजवायला जायचे का? अरे ह्या व्यवस्थेचा विचार करून करून, चिंतन मनन करून करून जी सूत्र त्यांच्या मनामध्ये तयार झालेले आहेत, जे प्रश्न तयार झालेले आहेत, ते मांडण्यासाठी त्या मंडपात जायचं आहे. आणि कुणालाही परवानगी आहे, कुणालाही बोलायला परवानगी आहे, कुणालाही प्रश्न विचारायला परवानगी आहे, कुणालाही वाद घालायला परवानगी आहे. कारण लोकशाहीचं एक पारदर्शी प्रायमरी निखळ रूप म्हणजे अनुभव मंडप होतं.
पण आपण क्लेमच करत नाही, घाबरतो. कुणाला घाबरतो? कोण आहे तो भीती घालणार आपल्याला? ही लोकशाही, तिचं गर्भाशय, तिचं फुलणं, तिचं खेळणं हे त्या अनुभव मंडपापासून चालू होतं. आणि नुसतंच भाषण करणाऱ्यांची जागा नाही आहे, विचार चिंतन मनन करणाऱ्यांची जागा आहे. कारण कोणतंही वचन र ला र ट ला ट जोडून तयार होत नाही. तुम्ही कोणतीही वचन बघा, इथे आपला पोरगा आहे, त्याने किती अभ्यास केलाय, हे 9 कवितेसारखं आहे का वचन? मराठीतल्या 9 कवितेसारखं? कवी जास्त का वाटले आपल्याकडे? ते बंद मुक्त झालेले आहेत, ते मोकाट झालेले आहेत. कुणी पण कविता करू शकतो, हरकत काहीच नाही, पण काय करताय हे महत्वाचं आहे ना. मुंबईतल्या 7 नंबरच्या बस स्टॉपवर मी 8 दिवस तिची वाट पाहिली, एकदा पण ती भेटली नाही. झाली याची कविता आहे का? हे बालम, तेरी आंखों में मेरा बाप है, तेरा भी बाप है, तेरा आंख एक रिलायन्स का मॉल है. झाली कविता. हे वचनाचा जरा वेगळ्या अंगाने मला विचार करावा असं वाटतं, जो अजून झालेला नाहीये. वचनाच्या प्रसव वेदना काय असू शकतात, काय कळा असू शकतात वचनाच्या, आणि त्या व्यक्त झाल्यानंतर त्याचा परिणाम काय होतो? तो माणूस स्वतःला आत घुसळून 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 घेतो, मग तो उसवून घेतो. पायाच्या टाचेपासून डोक्यापर्यंत उसवत जातो स्वतःला. अंदर क्या है, कैसी दुनिया है. आणि रक्ताच्या चिळकांड्या उडायला ना तो वरून खाली पुन्हा टाके घालत येतो. कवितेचा प्रवास असा असतो, वचनाचा प्रवास असा आहे. आणि ही वचनं मंडपामध्ये येतात. सामुदायिक वाचन होतं, सामुदायिक श्रवण होतं, त्याच्यावर सामुदायिक चर्चा होते, आणि ते एका वैचारिक धट्टीतून बाहेर पडतात. म्हणून ती 1200 ते आता 800-900 पर्यंत ती अशी टिकतात की आजच्या परिस्थितीवरच ती लिहिलेली असावीत असं आपल्याला वाटायला लागतं. कारण काळाच्या मर्यादा भेदून ती वचनं टिकलेली आहेत. अजून एक मुद्दा, या पृथ्वीच्या पाठीवर असंख्य लोकांना मुळात भक्तीचं स्वातंत्र्यच नव्हतं. भक्ती ही लांबची गोष्ट, परमेश्वराचं नाव घेण्याचं स्वातंत्र्य होतं, नाम उच्चाराचं स्वातंत्र्य, भक्ती स्वातंत्र्य. आळवाराने ती कोंडी फोडली तमिळनाडूतल्या, आणि त्यांचं काय म्हणणं होतं, अरे देवाकडून आम्हाला पैसे नको, पुनर्जन्म नको, काही नको, घर नको, वेदना मुक्त नको, अरे भक्ती करण्याचं स्वातंत्र्य पाहिजे. म्हणून ह्या देशातली पहिली सर्वश्रेष्ठ भक्ती चळवळ ती तमिळनाडूमध्ये सुरू होते. आणि बसवण्णांच्या काळामध्ये ती अधिक विद्रोही रूप घेते. भक्ती स्वातंत्र्य आहेच, भक्ती चळवळ आहेच, पण आम्हाला भक्तीचं स्वातंत्र्य का नाही असा पहिला सवाल भारताच्या भक्ती चळवळीमध्ये उभा केला जातो, तो बसवण्णांच्या काळामध्ये. चपला करण्यासाठी चामडं भिजवणारी एक बाई जी दुर्गंधीनं भरलेल्या जगात कायम राहते, ती एक दिवस देवाशी संवाद करायला लागते. नाव विसरलं तुझं? राजू ते शोधून काढायचं आहे. मी जे जे सांगतोय ते, तर माझी स्मरणशक्ती कमी होत चाललेली आहे, तुझी ताजी आहे ती शोधून काढायचं आहे. तो संवाद काय म्हणताय का तो, आणि तो संवाद नंतर आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आलेला आहे, पण पहिल्यांदा तिथे होतो तो. ती अशी चिडलेली, भक्तीसाठी विद्रोही झालेली, बंडखोर झाली ती बाई देवाला चॅलेंज देते, अरे काळ्या देवा, तुझ्या दर्शनाची आम्हाला बंदी, पण आता आम्ही ठरवलंय तुझ्या दर्शनाला यायचंच नाही. अशी भक्ती करायची की तू स्वतःहून चाल, त्या
चांबड्याच्या कुंडाजवळ येशील आणि तुला पहिल्यांदा कळेल हा नरक यातनांचा वास सहन करून आम्ही कसे जगत असू. हिंमत आहे का? येऊन दाखव. चॅलेंज टू गॉड. एक अतिशुद्र बाई इतिहासामध्ये पहिल्यांदा देवाला आव्हान देते, ते बसव पंथामध्ये. मग पुढे बायकीच्या बायकांना पण धीर येतो आणि महाराष्ट्रातल्या वारकरी संप्रदायात एक संतीन विठ्ठलाला विचारते, हे काळ्या विठ्ठला, विठाळ वाशीन म्हणून तुम्ही आम्हाला चिडवता, पण तू सांग, तुझी आई विठाळ वाशीन झाली नसती तर तू जन्माला आला असता का? चला, काय लढाई चालू झाली आता? लढाई काय चालू झाली? आणि असा प्रश्न युरोपच्या प्रबोधन चळवळीमध्ये वोल्फ नावाच्या एका बाईने विचारला व्यवस्थेला. तिला पण बायबलला हात लावायची परवानगी नव्हती आणि तिनं ठरवलं, तुम्ही मला येशू पाहू देत नसाल, त्याचा ग्रंथ वाचू देत नसाल, तर माझ्याकडे एवढी ताकद आहे की एक दिवस मी त्या स्वर्गातल्या राजकुमाराला माझा प्रियकरच बनले. आणि तिने कविता लिहिली, हे स्वर्गातल्या राजकुमारा, पांढऱ्या घोड्यावर बसून तू माझ्याकडेच निघालायस हे मला ठाऊक आहे. तू मला अभिवादन करतोयस आणि तुझ्या तळ हातातून सोनेरी किरणाचे पुंजकेच्या पुंजके माझ्याकडे धावून येत आहेत आणि माझ्या शरीरात घुसतायत. घुसळत होते, घुसमट होते आणि एक अशी अवस्था तयार होते की हे मला खूप त्रासदायक पण वाटतं आणि राजकुमारा हवस पण वाटत. काय अर्थ येणार होता? अशी अनेक वचन आहेत, अशी अनेक वचन आहेत. झालं, आता बसणार आहे म्हणून मी समारोप करायचा आणि बसायचं. तसं जर मला तुम्ही बसवन्नावर बोलवला तर मी रोज त्यांच्या एकेका अखंडावर असे एक महिनाभर बोलू शकतो. पण तुम्ही बोलवणार नाही याची खात्री असल्यामुळं मी बोलतो म्हणलं तर काय पडलं. मी काही मुद्दे सांगतोय. मी भक्त विरुद्ध देव यांच्यामध्ये समानतेसाठी झालेला संघर्ष हा अनोखा आहे आणि तो बसवण्णांच्या प्रेरणेने घडतो आणि पुढे तो आपला भाग होतो, पसरत जातो. आणि इतके सवाल जबाब आहेत राव, ते इतके शब्द वापरलेले आहेत. तसे शब्द फक्त संत तुकारामाने वापरलेले नाही ना. मी आता मी बसणारच आहे. सगळ्यांना वाटायला लागले हा कधी बसेल. हात वर करा, कुणाला वाटतं बसावं? बिलकुल नाही. एक मिनिट. हे सवाल जबाब बाबा तुम्ही, कारण भारताच्या इतिहासामध्ये भक्तांनी देवाविरुद्ध केलेलं बंड, विद्रोह पहिल्यांदा इथे घडतो. हे नुसताच विद्रोह नाही आहे. नुसताच विद्रोह करणं खूप सोपं आहे. ते आपल्या कवितेत पण होतो, विद्रोह हे पेटवून टाकतो. टाका, आमचं काहीच म्हणणं नाही. त्याची राग करतो, आमचं काहीच म्हणणं नाही आहे. प्रश्न असा होतो की नंतर काय करायचं? हे पेटवलं, नंतर काय? त्याची राग केली, नंतर काय? देवाची प्रार्थना, देवाचा सहवास. देव म्हणजे या अर्थाने देव घेऊ नका जे आपण बघतो ते. बसवण्णांची देव ही कल्पना अतिशय उच्च पातळीवरची आहे. ती असूनही दिसत नाही आणि दिसूनही नसते. तिला काही जण निराकार वगैरे म्हणतात. तिला कुठल्या कायद्यात बसवता येत नाही. तिला कुठल्या विशिष्ट नीती सोपी कशी करायची? हे जे गळ्यात आपण लिंग धारण करतो त्या लिंगाचा अर्थ काय? कोण म्हणतात प्रतिमा, नाही का? कोण म्हणतात ते त्या भव्यतेचं लक्षण. प्रत्यक्षामध्ये सामान्य माणसाला धीर देण्यासाठी ते लिंग हे काम करतं, कारण ते पृथ्वीच्या पाठीवरचं सगळ्यात महाशक्तिमान असं प्रतीक आहे. छोटं आहे
पण महाशक्तिमान आहे. ते महाशक्तिमान काय आहे तर भक्ताच्या ऊर्जेची प्रचंड ताकद त्याच्यामध्ये भरलेली आहे आणि जी ताकद कोणत्याही अण्वस्त्राला सुद्धा नष्ट करता येत नाही, म्हणून ती महाशक्तिमान आहे. नुसतंच महाशक्त नाही, ते चैतन्यमय आहे. नुसतंच चैतन्यमय नाही, ते क्रिएटिव्हिटी आहे. तुम्ही फक्त पूजेचं साधन करू नका त्याला. नुसतंच लिंग घालणं काय पॉइंट आहे? पॉइंटच नाही आहे. कारण कॉमन माणसाला, शूद्रांना अशी प्रतीक बाळगायला सुद्धा बंदी होती. देवाचं नावच घ्यायला बंदी आहे, तिथे प्रतीक कोण बाळगू देणार तुम्हाला? काय त्यांच्या डोक्यात आला असेल? आपण चुकीच्या अर्थाने लिंगाकडे पाहतो. शिवलिंग म्हणजे शिवाचं लिंग. कारण आपल्याकडे आपल्या धर्मामध्ये, परंपरेमध्ये लिंग आणि योनी असा एक संघर्ष आहे, त्यातले हे नाही आहे. ते महाशक्तिमान आहे. आणि चीनचा लाओत्से असं सांगतो, ते साधं पण आहे. त्याला काय ब्युटी पार्लर मधून बाहेर काढून आणलेलं नाही आहे. एकदम साधं आहे. जे जे साधं असतं ते महाशक्तिमान असतं आणि जे महाशक्तिमान असतं तेच निसर्ग असतं. हे लिंग निसर्गाशी नातं सांगतं, मूर्तीशी नाही. रोडीचं आणि सोपं किती आहे. अध्यात्माचा अभ्यास करायचा आहे, देवाविषयी काही कल्पना व्यक्त करायच्या आहेत, काय भावना व्यक्त करायच्या आहेत. साधं सोपं. साधा एक लिंग गळ्यात घाला आणि आरामात आंबी कुछ आहे, कुणी रोखणार नाही तुम्हाला. कारण तुम्ही लिंग झाल्यात, बाकी काही दोरा बिरा धारण केलेलं नाही आहे. तुम्ही चड्डी बिड्डी, टोपी बिपी असलं काही नाहीये. आणि सामान्य माणसाला ह्याची गरज का भासते? कारण ते प्रतीक आपल्या जवळ प्रामाणिकपणे असलं की आपण कोणत्या तरी शक्तीच्या जवळपास असतो किंवा ती शक्ती आपल्या जवळपास असतो. म्हणून वेडी माणसं मंतरलेले अंगठी घालतात. पुढारी तर ले घालतात राव, पाची पोटात पुढाऱ्याच्या मंदिराच्या अंगठ्या असतात. कारण त्यांना खूप प्रश्न, त्यांच्या मागे सैतान जास्त. दिल्लीतला सैतान घालवण्यासाठी ही अंगठी, मुंबईतला घालवण्यासाठी ही अंगठी, आपल्या मतदारसंघातला घालवण्यासाठी ही अंगठी. जे अंगठीवाले पुढारी नाले ते इकडे असतात. एकच आहे तुमच्याकडे. त्याला निर्भय बनवायचं असेल तर ते त्यांनी वापरायचं आहे. तुम्ही बघा, भक्ती अवघड होती, देवाचं नाव घेणं अवघड होतं, मंदिरात जाणं अवघड होतं, धर्मग्रंथ वाचणं अवघड होतं, व्यवस्थेतून बाहेर पडणं अवघड होतं. अशा काळामध्ये एक लिंग तुमची सगळी प्रतिष्ठा घेऊन तुमच्याकडे येतं, तुमचं कवच कुंडल होऊन येतं आणि तुम्ही सच्चे भक्त आहात हे सांगण्यासाठी ते येतं. हा प्रयोग महात्मा गांधींनी दांडी यात्रेमध्ये केलेला आहे. स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्वातंत्र्य कुणी, सैनिक कुणी व्हायचं ह्याच्याविषयी खूप अटी होत्या. तुम्हाला माहिती नाही आहे. तुझं शिक्षण किती झालं, तू कोणत्या शहरात राहतोस, तुझी भाषा कोणती, तुझी जात कोणती, तू लंडनहून आलास का, मग स्वातंत्र्य सैनिक होऊ शकतो. तुझा पेपर आहे का, ह्या सगळ्या क्वालिफिकेशन होत्या. त्या गांधींनी सगळ्या मोडून काढल्या आणि मोठ्या आवाजात सांगितलं, जो त्या समुद्राच्या काठावर जाऊन मूठभर मीठ उचलतो आणि भारत माता की जय म्हणतो, तो क्षणापासून स्वातंत्र्य सैनिक. किती सोपं केलं. म्हणून ती मास मुवमेंट झाली. अरे किती सोपं आहे राव. गांधी टोपी घातला की स्वातंत्र्य सैनिक. इथे दोन स्वातंत्र्य सैनिक दिसतात. हे सायकॉलॉजी मागची लक्षात घ्या. म्हणजे मी इतका हिंमतवान आहे, मी मुठभर मीठ उचलल्यानंतर या देशाच्या स्वातंत्र्यासाठीच्या लढाईतला एक सैनिक होणार आहे. काय हिंमत येते त्याला. मी एक लिंग गळ्यात घातल्यामुळं मी डायरेक्ट माझ्या अध्यात्माचा मालक मी होणार आहे आणि ही सगळी ज्या विषमता आहेत त्या फेकून देणार आहे आणि माझ्यातल्या माणसाला, माझ्यातल्या प्रतिमेला, माझ्यातल्या वचनाला, माझ्यातल्या मंडपाला, माझ्यातल्या संघर्षाला वाट मोकळं करून देण्याचं एक ते साधन आहे.
या अंगाने बसवंना घ्या, समजू या अंगाने घ्या. त्यांनी एके ठिकाणी म्हटले, माणूस मेला कुत्र्याने खाल्लं. देवाने काय केलं? कुत्र मस्तपैकी बिर्याणी करून खात होतो माणसाची. आणि देव अबसेंट का? धर्म अबसेंट का? जे गाडगे महाराजांनी पण विचारलं, जे तुकडोजी महाराजांनी पण विचारलं, फुल्यांनी तर विचारलं. हे का लक्षात ठेवायला पाहिजे? कारण आजची आणि उद्याच्या काळाची ही गरज आहे. ज्या काळामध्ये धर्म, देव, अध्यात्म, श्रद्धा, अंधश्रद्धा अशा सगळ्या नव्या गोळ्या वापरून माणसाला मतिमंद, गतिमंद, नीतिमंद करण्याचा उद्योग चालू आहे, त्या काळात डोळे उघडे ठेवण्यासाठी आपल्याला बसवण्णा उपयोगी पडतात. बसवण्णा हे कंदील आहे आकाशातला. म्हणून मी नेहमीप्रमाणे मग बसवण्णांचं काय करायचं? कर्मठपणा करू नका, आई शपथ. आपण पण बसवण्णांचं लय कर्मठ करा. मी सगळ्या तीर्थक्षेत्रावर जाऊन आलो आणि बाबासाहेबांनी सांगितलं होतं, कोणत्याही महापुरुषाचा पराभव त्याचे शत्रू कधी करत नसतात, तर त्याचे भक्त करत असतात. आपण बसवण्णांना विजयी करणारे भक्त व्हायला पाहिजे, त्यांना पराभूत करणारे भक्त आपण होता कामा नये. पाप कुठेच पेटणार नाही. एक कमलेश्वरच्या पुस्तकातली शेवटची गोष्ट आहे, ती संपली की भाषण संपलं. तुम्ही जेवा, मी पण जेवे. जास्त बोलल्याबद्दल शिव्या देत जेवू नका, तुम्हाला पाप लागेल, मला काहीच होणार नाही. शेवटची गोष्ट, कमलेश्वरच्या किती पाकिस्तान, या पुस्तकातल्या शेवटच्या 4 ओळी. किती पाकिस्तान और कितने पाकिस्तान. हे पाकिस्तानचं युद्ध चालले म्हणून मी काढलं नाही ते, कारण पुस्तक ते खूप वर्षापूर्वी लिहिलेलं आहे. नाहीतर तुम्ही म्हणणार त्याने हल्ला केला, त्या पाकिस्तानचं नाव काय घेतलं. आपल्याला काय करायचं राव? ते कुठे? घर घुसके मारूंगा म्हणणारे कुठे? आपण गरीब माणसं कुठे? आपल्या अवकाशाने वागायला पाहिजे. आपल्याला ते सांगायला पाहिजे. घर घुसून मारायचंय, कोंबड्याच्या झुंजी आहेत का? इतकं सोपं आहे? मारायला पाहिजे हे मान्य आहे, पण हे इतकं सोपं नाही आहे. तर खूप खूप वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे. माझं मराठी कळतं का सगळ्यांना? कळतं? व्हेरी गुड. चला, कारण लोक म्हणतात हा कर्नाटकातून आलेला आहे. बरं झालं अजून राज ठाकरेला माहिती नाही. तू काय करू शकणार नाही. मी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा अध्यक्ष झालो. आता काय ते पद काढून घेता येत आणि घेणारे कोण आहे? मुद्दा खूप खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे. आपल्या देशातल्या सगळ्याच गोष्टी खूप खूप वर्षापूर्वीच्याच असतात. वर्तमानाला भिडण्याचं आणि भविष्याचा वेध घेण्याच्या गोष्टी आपल्याकडे नसतात. म्हणूनही आपला पराभव होतो. एकदा आंधळा झालेला कबीर, एका हातात बोधी वृक्षाचं रोपटं, फोनवर बोलू नका प्लीज, आता एका मिनिटातच थांबतो म्हणालो ना मी. इतका मोठा धीर दिला तुम्हाला, नाहीतर वाढवेल तासभर. ऐका शेवटचा मिनिट व्यवस्थित घेऊ की नको शेवटचा मिनिट? कारण सगळ्या भाषणानंतर हीच गोष्ट तुमच्या लक्षात राहणार आहे आणि तिचं काही कॉपीराईट वगैरे नाही, त्याची ईडी बिडी काही भानगड नाही. ज्यांना जमेल तेवढा सगळ्या लोकांना ते सांगत जा. आंधळा झालेला कबीर, एका हातात बोधी वृक्षाचं रोपटं. बोधी वृक्ष म्हणजे काय? काय? पिंपळाचं झाड. बुद्धाला तिथे ज्ञान प्राप्ती झाली म्हणून त्या दिवसापासून त्याचं नाव बदललं, पिंपळाच्या झाडाचा बोधी वृक्ष झाला. आणि दुसऱ्या हातात कंदील होता, तो जात होता असा. रात्र झाली होती तरी तो चालला होता. समोरून एक 3-4 लोक आले. त्या काळातले ते पत्रकार असावे.
पत्रकार तोच होतो ज्याला कधीच कोणत्या प्रश्नाचं उत्तर कळत नाही, फक्त प्रश्न कळतात. 40 वर्षे पत्रकार होतो मी, म्हणजे ते इझी घेऊ नका, किती अनुभव असेल माझा. आणि पत्रकाराचं दुसरं वैशिष्ट्य, कोणता प्रश्न कधी विचारावा हे त्याला आयुष्यात कधीच कळत नाही. त्या लेडी डायनाचं लग्न झालं होतं ना चार्ल्स बरोबर, लग्न झाल्या काही पत्रकाराने असं गॉसिप दिलं होतं, ह्यांचं लग्न किती दिवस टिकणार आहे. आईला काय शुभ बोलणाऱ्या, लग्नाला बोलवलं, खाऊ घातलं, आणि त्या नवऱ्यालाच विचारतो काय तुमचे किती दिवस चालणार आहे. म्हणजे त्याला कळत नाही, औचित्य कळत नाही. तरी चाललेलं असतं बाबा त्यांचं, तेच मोठे असतात, ते रस्त्यावर राहून निवाडे देतात, कुणी खून केला की हेच फाशीची शिक्षा जाहीर करतात, कोर्टाला कामच ठेवत नाही. त्यातल्या एका पत्रकाराने विचारलं, क्यों भाई कबीरा कहाँ चले. कबीराने तो कंदील वर केला, मैं उधर चला, उधर उस तरफ. दुसऱ्या पत्रकाराने जरा विनोदी प्रश्न विचारला, क्यों भाई कबीरा पागल हो गए क्या, तुम तो खुद अंधे हो और ये लालटीन लेकर क्यों चले हो. तू साला आंधळा आहे आणि कंदील काय घेऊन चालला पेटलेला. तो म्हणाला, मी आंधळा आहे हे बरोबर आहे, पण हा कंदील मी माझ्यासाठी घेऊन चाललेलो नाहीये. ज्यांना दोन्ही डोळ्याने दिसतं तेच अपघात घडवतात, त्यांच्याकडून अपघात घडू नये म्हणून हा कंदील त्यांच्यासाठी. तीसरा प्रश्न, तो उधर क्या है, उधर उधर बोल रहे तू, काय तिकडे. तो म्हणाला, पता नाही, उधर ना पोखरण आहे. कळलं पोखरण, कळलं की नाही कळलं. हा, तिथे अणु चाचणी झाली होती आणि जिथे अणु चाचणी होते त्या बिंदू भोवतालचा हजारो एकरचा परिसर, तिथली माती कायमची वांझ होती. तिथे काँग्रेसचं गवत सुद्धा उगवत नाही. काँग्रेस म्हणजे सोनिया गांधीची नव्हे, गाजर गवताला काँग्रेस म्हणतात. आईला हे पण विस्कटून सांगायला पाहिजे, नाहीतर राष्ट्रद्रोहाचा खटला आला. जमिनीच्या गर्भाशयाच्या चिंध्या चिंध्या झालेल्या असतात, काही उगवतच नाही, काही नवनिर्माणच होत नाही, काही क्रिएटिव्हिटी नाहीच आहे. असं तिथे झालेलं आहे, म्हणून मी तिकडे चाललो. चौथा आणि शेवटचा प्रश्न, म्हणजे रोपटे कशाला घेऊन चालला तू. तो म्हणाला, तुम्हाला माहिती आहे का, पिंपळ हे जगातलं असं एक झाड आहे, त्याची मुळं प्रचंड खोल खोल जातात, 4 मीटर 5 मीटर, जिथे पाणी संपतं तिथे पण जातात. आणि बसवण्णांनी सांगितलंय, तुम्ही पाण्यात उडी मारला की पाण्याचा दुसरा स्तर, तिसरा स्तर, मग प्राणी, मग कीटक, मग जंतू, आणि तो सोडून पुढे गेला तर अग्नी लागतो. जगातल्या कोणत्याही अग्नीचा, पाण्याचा जन्म हा अग्नीतून होतो. आता ह्याच्यावर विचार करा, 8 दिवस निबंध एक लिहा आणि माझ्या मेलवर पाठवा, तुम्हाला कळले तरी बघूया. तर हे जे पिंपळाचं झाड आहे हे प्रचंड खोल जातं आणि त्याची मुळं प्रचंड लांब जातात. हे झाड असं एकमेव आहे की त्याच्या फांद्या टणक असतात. वादळ आलं, वारा आलं, पानं तुटून पडत नाही, फांद्या तुटून पडत नाही, म्हणून निसर्गातले अनेक जीव त्या झाडावर मोठ्या चांगल्या भावनेने आपली घरटी बांधतात. मुंगीपासून गिधाडापर्यंत एवढं सगळं जग पिंपळाच्या झाडावर उभं असतं. आणि हे जी मुळं आहेत ही खाली जाणारी आणि पुढे पुढे जाणारी, ही मुळं नुसतीच जात नाहीत अन्न पाणी घेऊन, तर जिथे जिथे पृथ्वीच्या गर्भाशयामध्ये बिघाड झालाय, विष साचलेलं आहे, केमिकल अनालिसिस झालेले आहेत अणुस्फोटामुळं, ते मुळं पृथ्वीचं गर्भाशय विषमुक्त करत जातात आणि तिथे पुन्हा उगवण्याची शक्ती तयार होते. मैं पडा अकेला एकही अंधा कबीर, मैं एकही पौधा लगा सकता नहीं. आता आपल्याकडे इतकं प्रदूषण वाढले,
इतका अंधार झालाय, इतक्या केमिकलमुळे गर्भाशय वांद व्हायला लागलेले आहेत. अशा वेळेला आपण जर प्रत्येकाने ठरवलं सगळा बसवण्णा नाही, बसवण्णाच्या एकेका विचाराचं रोपटे घेऊन आपण जर पोखरणकडे प्रवास चालू केला तर उद्याचा उजेड अधिक चकचकीत असेल, याविषयी मला शंका वाटत नाही. धन्यवाद.